नमस्कार. खर तर करमाळा हे धूळमुक्त शहर आणि धूळमुक्त तालुका झाला पाहिजे ह्याच्यावर अनेक वर्ष करमाळा तालुक्याचं राजकारण चाललेलं आहे. आणि याच अनुषंगाने करमाळा शहरामध्ये जे येणारे जे प्रमुख मार्ग आहेत, जामखेडवरून येणारा असेल, बार्शीवरून येणारा, कुर्डवाडीवरून येणारा किंवा इकडून पुणे इकडून येणारा म्हणजे कुर्टीकडच्या भागाकडनं येणारा जो मार्ग असेल, हे मार्गावर अनेक प्रकारचे खड्डे हे मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी जर ह्या खड्ड्यांचा जर आपण विषय पाहिला तर खरं तर ही जे इथून जी वाहतूक जाणारी आहे या वाहतुकीला खूप मोठा त्रास होतोय. आता या ठिकाणी एक छोटा हत्तीचे ड्रायव्हर आहेत. नेमकं काय रस्ता, तुम्ही कुठून आलेला आहे? आम्ही अर्जापूर आलो. काय नेमकं रस्त्याचं काय, कसं काय, तिकडे कसा रस्ता आहे? काय सगळीकडे असलाच आहे, जवळ हातीपर्यंत असलाच रस्ता आहे सगळा खराब. मरणाचा त्रास होतोय. हा. काय पाठीचं दुखणं? पाटीत दुखणं, गाडीचे पाटे मोडतात रोज, ते 1.5-2. बर. भरपूर त्रास आहे रस्त्याचा. काय प्रशासनाकडे काय मागणी? काय रस्ता दुरुस्त करावा एवढा. आणि किती टक्के खावं? 50%. खरं तर एकदम रस्त्याची ही दयनीय अवस्था झालेली आहे. या ठिकाणी आपण याच ठिकाणी का आलेलो आहे? या ठिकाणी पेट्रोल पंप आहे HP चा आणि इथं मोठमोठे खड्डे झालेले आहेत. इथून ऊसाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होते आणि इथं ऊसाची वाहतूक सुरू असतानाच इथं ट्रॅक्टरची एक ट्रॉली इथं पलटी झालेली आहे. या ठिकाणी दुसरे इथं प्रवासी आहेत इथून ये जा करणारे. काय नेमकं तुमचं नाव काय? माझं नाव विशाल शिंदे. आम्ही कुठले? राहिला पोत्रेला आहे. बरं, काय नेमका विषय काय इथं रस्त्याचा कधीपासूनच हा विषय आहे? रस्त्याचा हा जवळजवळ कमी जास्त 1 वर्ष झाला हा असाच रस्ता आहे. पण आता ऊसतोडी चालू झाल्यापासून इतके भयंकर प्रमाणामध्ये हा रस्ता खराब झालाय की नेमका रस्ता आहे खड्ड्यातनं रस्ता आहे का रस्त्यातच खड्ड्यात नेमकं काहीच मेळ लागा नाही. आता समोर बघा इथं मोठी ऊसाची ट्रॉली पलटी झालेली आहे. आता ही समजा खाली पलटी झाली आहे ठीक आहे, पण ही जर एखाद्याच्या प्रवाशाच्या किंवा शाळकरी मुलांच्या जर अंगावर पलटी झाली तर काय करायचं? इतकी दुरावस्था झाली म्हणजे साधी 2 व्हीलर गाडी सुद्धा हाणायचं म्हणलं तर मुश्किल झालेलं आहे. एकदम खराब रस्ता म्हणजे 2 व्हीलर गाडी सुद्धा कसरत चलते. तुम्हाला इकडून, तुमच्या मुलीला ते घेऊन येऊन दररोज हो, आमच्या मुलांना शाळेला डोक्यात घालूनच सगळं जीव धोक्यात घालूनच यावं लागतं. मी तर मला तर आज असं वाटलं की मुलांना शाळेतच आणावं का नाही, कारण शिक्षण बंद करायचं. शिक्षणच बंद करावं. अहो, हे जर असं झालं, हे जर अंगावर असे मोठे मोठे ट्रॉले प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॉले भरलेले असतात आणि ह्या जर अंगावर पडल्या तर शेवट ह्यातलं काय निष्पन्न होणार आहे? या ठिकाणी दुसरे एक ट्रकवाले आहेत, त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात विचारून घेऊया. कहाँ से आए हो? कहाँ से हो? तमिळनाडू से. तमिलनाडु से. इधर किधर जा रहे हो? तमिळनाडु. इधर. हाँ. ये रास्ता कैसा है? अच्छा नाही आहे. हाँ? अच्छा नहीं है. पूरा डैमेज स्लो आता. ये रोड स्लो, ये टायर वेट, हाँ. वो साइड में टायर हाँ. वेट हो गया. ब्लास्ट हो गया? हाँ हो गया. डैमेज, रोड डैमेज, फुल डैमेज. 3 आवर हाँ. रोड स्लो आता. हाँ. वो लेफ्ट साइड टायर वेट आएगा. वो लेफ्ट साइड टायर. अभी रोड फुल डैमेज है. फुल डैमेज है. फुल डैमेज है. हाँ. क्या ऐसा होता है क्या रास्ता? रास्ता अच्छा नहीं है. ये नहीं रास्ता है. पूरा- आपके यहाँ कैसा है? आपका उधर तमिलनाडु में तमिलनाडु में अच्छा है. अच्छा है. अच्छा है. हाँ. ये पूरा कचरा हाँ. कितना दूर पर देखो. हाँ. पूरा ये पर देखो. हाँ. पूरा टायर हो गया, बेस्ट हो गया. स्पष्ट हो गया. हाँ. या ठिकाणी इथं यांनी त्यांचे म्हणजे परराज्यातून आलेले आहेत, त्यांनी सुद्धा ही सगळी व्यथा मांडलेली आहे. थांबा एक मिनिट. काय कुठले, काय नाव? वत्रे काय नाव? तुकाराम नायकोडे. काय रस्त्याची कशी काय अवस्था आहे? काय आता ह्याला काय बघायचं, 10-5 लोक मेल्याशिवाय सरकारला जाग येत नाही. हा, म्हणजे माणसं म्हणजे बळी द्यावा लागतं. बळी द्यावा लागतं म्हणायचं. हा, तवर रस्ते होते. टीव्ही द्यावा त्याला बळी द्यावा लागतो, तसा बळी द्यावा लागतो. बळी गेल्याशिवाय रस्ते व्हायचं नाही. हा. चांगलं 5-10 तरी जातील, तवर रस्ते होते चांगलं. किती बी काहीतरी करा ते म्हणजे हे निकरगट्ट शासन किती काय केलं तरी शासनाला जाग येत नाही, माणसाची जीवाची काय परवा नाही. परवा नाही. काय विद्यार्थिनी जाते ते हातात मुठीत जीव घेऊनच हे करावं लागतंय. हा, सगळे लोक सायकलवर गाड्यावर जाणारे पडत कितीतरी ह्या कसं
त्यांना काय घेणं देणं नाही त्याची. त्यात बी मग हे रस्ता करताना टक्केवारी खायची. टक्केवारीला तर काय मापच नाही, क्वालिटीच होत नाही ना. क्वालिटीचं काम झालं तर एवढं कशाला खड्डा पडला असता. तर दुसरे काय आहेत? काय नाव तुमचं? सुभाष आप्पा जिंजाडे कुठले कोचरेच का? कोत्रे. काय हो, रस्त्याची लयच बेकार अवस्था झालेली आहे. टेलर बघा ना कसं पाळलाय. हा ते बघितलं आता पडलाय काय उताना पाताना पडलाय, एकाच्या अंगावर पडला असता जीव गेला असता. एखादा मेल्याशिवाय होत नाही रस्ता, बळी द्यावा लागतो म्हणा की. बळी द्यावा लागतो इथं. हे शासनाच्या नावाने द्यायचं. हा हा मग काय तर मग काय आता काय शेतकऱ्याला द्यायचं का? आता ते काय कुणाचा बळी घेतोय का आता काय कुणाच्या माहित? बळी नाही खुश होते ते. काय माहित आता एखादं आजारी असलं तर कसं चालवायचं सांगायचं. हा, हा. अँब्युलन्स कशी जाणार, बरोबर. मरणारच रस्त्याने. आणि ते आपलं मग डिलिव्हरीच्या बाईचं ही ती गर्भवती महिलेचं तर लयच अवघड आहे. लय अवघड हा? आहे. एखादा मेल्याशिवाय हे रस्ता होत नाही, हा नाही होत रस्ता. लय लय बिकट अवस्था आहे, लय बिकट बिकट. आता विचार ह्यांना गाडी कशी हा. आणली. दुसरे एक आहे तिथं वाहन चालक आहेत. त्या वाहन चालकाला आपण विचारूया. काय हो, काय नाव तुमचं? शाहरुख शेख, कुठले आहेत? पिंपळवाडी करमाळ. पिंपळवाडीचे आहेत. हा काय रस्ता कसं काय रस्ता जबरदस्त आहे. सगळं हालत हालत जाते काहीतरी. सगळं ते अंग मोकळं होते. गाडीचं पार्ट बी नागाची पार्ट मोकळं होते. नाही राव, मला तर असं म्हणजे खरं सांगू का, ज्यावेळेस मतदान देतो त्यावेळेस नाही कळत, ज्यावेळेस रस्त्यावर न जातो त्यावेळेस कळते. आपण कुणाला मतदान दिलं? कुणाला पण देऊया, पण एवढं रस्ता पहिलं नीट झालं तर मला चांगली अपेक्षा आहे. मग रस्ता झालं पाहिजेत, बाकी काय नाही. त्रास लई आहे, ट्रॅक्टर पलटी होते, अजून बाकीच्या गाड्या आहेत, त्यांना पण ट्रॅफिक होत आहे. रस्ते झाले पाहिजेत. इथंच नाही, इव्हन करमाळ्यात सुद्धा जर रस्ते बघितले तर करमाळ्यात बी तीच दशा आहे. तर झाले तर ही अपेक्षा आहे. नक्कीच इथं एसटी ड्रायव्हर आहेत. आपण सहज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. काय रस्ता लयच इथं भयानक अवस्था आहे हो. कधीपासून इथं हे करताय काय वाहन चालवतंय? वाहन आता या मला 4-5 दिवसातून एकदा ड्युटी येते. रस्त्याची दुरावस्था आहे, जरा भरपूरच दुरावस्था झालेली आहे यंदा. आणि त्यातल्या त्यात ट्रॅक्टर ऊसाची वाहतूक असल्यामुळे तर लय गोंधळ निर्माण होतो. त्याचा सगळा त्रास आमच्यापेक्षा जास्त प्रवाशांना झाला. आणि मला वाटतं करमाळ्याच्या गाड्या एकदम चांगल्या आहेत त्या. आणि रस्ता त्याच्यापेक्षा चांगला आहे. विषय नाही, गाड्या रस्ते भरपूर खराब असल्यामुळे गाड्यांची काय अवस्थाच होणार ना, बिकटच अवस्था होणार वरची. त्या रस्त्यामुळे जास्त परत आणखी होतय ना. हा, त्याचा त्रास सगळ्या प्रवाशांना भोगावा लागतो. धुळे नाही, धुळेचा बी होतोय, खड्डे पडल्यामुळे आदळापट बी होती. प्रवाशांना काय घरी गेले की मालिशच. हा, तेवढं होतंय. शाळेचे विद्यार्थी असतात आमच्या बरोबर, ते आम्हाला वेळेचं बी बंधन आहे ना. आता काय होतं, वेळच पुरत नाही मुळात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना, प्रवाशांना, बुजुर्गांना सगळ्याला त्रास सहन, मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. आणि आम्हालाही जरा त्रास होतो त्याचा. नक्कीच या ठिकाणी आपण ह्या विविध वाहन चालक आहेत, ह्या वाहन चालकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. खरं तर या ठिकाणी जे वाहन चालकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देताना सुद्धा या रस्त्या संदर्भातल्या तक्रारी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. धुळीचं साम्राज्य, खड्ड्यांचं साम्राज्य, आणि मतदान करत असताना खरं तर जे योग्य लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाने सुद्धा मतदान केलेल्या मताचा आदर ठेवून या ठिकाणी हे जे काम आहे, हे जनतेचं जे काम आहे, हे त्यांनी तात्काळ करणं गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी करमाळ्याची हद्द काही किलोमीटरवर गेलं की करमाळ्याची हद्द समाप्त होते. तिथून पुढे जामखेडची हद्द सुरू होते. अशा प्रकारचे ही सर्व करमाळा तालुक्याची विदारक आणि भयानक परिस्थिती आहे. मग ही जी करमाळा तालुक्याची जी हद्द आहे, या हद्दीमध्ये इथून कोत्रे असेल, बिटरगाव असेल, आळजापूर असेल, अशा प्रकारचं हे गावं येतात. आणि याच ठिकाणाहून हे महत्वाची गावं करमाळा तालुक्याच्या पट्ट्यामध्ये येत असताना ही रस्त्याची अवस्था ही भयानक होत चाललेली आहे. ज्या प्रकारे याच्या आधी जो ट्रॅक्टरवाले होते त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ह्या रस्त्याला जोपर्यंत बळी जात नाही तोपर्यंत शासन प्रशासन याकडे सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीनं पाहणार नाही आणि रस्ता दुरुस्त करणार नाही, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे शासन प्रशासन खरंच ह्या
रस्त्यावर किती बळी जाण्याची वाट पाहते का खरंच हे म्हणजे चांगल्या प्रकारे हे क्वालिटीचे रस्ते तयार करणार हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. आणि जर रस्ते जर लवकर तयार करणार नसतील तर बळी गेल्यावरच ह्याकडे दुर्दैवी बाब म्हणून परत याच्याकडे पाहणार का हे तरी येत्या काळामध्ये शासन ह्या सर्वच गोष्टीकडे किती सकारात्मक पद्धतीने पाहतंय हे पाहावं लागणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा.